मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावरून सुरू झालेला वाद आता अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर निर्माण झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी वादात आता कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकाऱ्याला अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला। रिक्षा चालकांवर मराठी भाषा सक्ती का केली असा सवाल करत धमकी देण्यात आल्याचं समोर आलंय। प्राथमिक तपासात या कॉलचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून यामुळे प्रशासनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन विभागाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। स्थानिक पोलिसांकडून कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा शोध घेण्यात येतोय। दरम्यान रिक्षा चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकीय वाद अधिकच तीव्र झालाय। काही जण या निर्णयाचे समर्थन करत असताना तर काही जणांनी त्याला विरोध दर्शवला आहे। मराठी शिकण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी होत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरसह मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून पुढील काही दिवसात या घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मीरा भाईंदर।